नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत। खानापूर तालुक्यातील 9 गावांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर, अनेक गावांना धास्ती। आमदार विठ्ठल हलगेकर यांची घेतली ग्रामस्थांनी भेट। कोंगळा ग्रामस्थांनी मांडल्या आपल्या समस्या। खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यामध्ये येणाऱ्या 9 गावांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे या भागातील 9 गावांच्यामध्ये धास्ती निर्माण झाली आहे। वन विभागाने जवळपास 61 गावांना अतिसंवेदनशील गावांचा दर्जा दिल्यानंतर यापैकी भीमगड अभयारण्यामध्ये येणाऱ्या 9 गावांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या गावांचे स्थलांतर होणार अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे अनेक गावातील लोक धास्तीखाली आले आहेत। त्यामुळे आपल्या गावचे स्थलांतर होताना कोणत्या अडचणी येणार, कोणत्या समस्यांना पुढे जावे लागणार, या समस्या ऐकण्यासाठी कोंगळा येथील रहिवासी आज सोमवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे येऊन त्यांची भेट घेतली व त्यानंतर त्यांनी खानापूर लाईव्हशी संवाद साधताना ते म्हणाले, नमस्कार। आज आमच्या सोबत भीमगड वन्यधाम अरण्यातील कोंगळा गावचे लोक इथं उपस्थित आहेत। ते गाव स्थलांतरबद्दल आता सगळ्याकडे चर्चा होत आहे। त्यांच्याबद्दल त्यांच्या मनोगत ऐकूया। सर बोला, नाव सांगा। मी कोंगळा गावचा रहिवासी जयवंत कृष्ण गावकर। आता जे कर्नाटक भीमगड वायरलेप एरियामध्ये जे आमचं 9 गावांचा जे स्थलांतराचा प्रश्न कर्नाटक सरकारने उठवला आहे, त्याबद्दल आम्हाला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आमचे एक अट आहे। आम्हाला जागा आणि घर बांधून आणि काय सरकारकडनं जे मदत मिळेल ते मदत आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही बाजूला कुठेही स्थलांतर होणार नाही, अशी एक आमची एक अट आहे। आता जे कोंगळा गाव आहे हे किती वर्षापासून या भीमगड अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये स्थायिक आहे? ते शेकडो वर्षापासून स्थलांतरित आहे। ते पित्राजी शिवाजी भीमगड अभयारण्यामध्ये शिवाजी महाराज तिथे वस्ती राहून गेले, त्यावेळेपासून आमचं ते स्थलांतरित गाव आहे पूर्वजापासून। आता कोंगळा गावामध्ये एकूण कुटुंब किती आहेत आणि लोकसंख्या किती आहे? कोंगळा गावामध्ये जवळजवळ 55 कुटुंब आहे, त्यामध्ये जवळ 350 लोकवस्ती एकत्र आहे। तिथं जी शेती जमीन आहे ती शेती जमीन किती आहेत आणि आज त्या ठिकाणी घरं तुमची आहेत का? घरं आहेत की आमची। शेती जमीन अंदाजे किती एकर असणार त्या एरियामध्ये? शेती जमीन अंदाजे तर काय 200 एकर पर्यंत। आता जे कोंगळा गावामध्ये जे भीमगड अभयारण्य 2011-12-13 सालामध्ये झालं, त्यानंतर त्या भागामध्ये सरकारने काय सुविधा केला आहे का? रस्त्याची सुविधा, पाण्याची समस्या, वीज समस्या, अशा काही समस्या तुमच्या समोर आहेत का? असं आम्ही सरकारकडे अटी ठेवल्या होत्या, भूमिगत वीज वाहिनी द्या म्हणून। त्याचं KB वाले सर्वे पण केले, पण ते काय झालं नाही। ब्रिजचं काय, ब्रिज आणि रोडचं पण कायच नाही। त्या जीवनमरणाचा प्रश्न आजारी पडल्यावर ते तिरडीवरून नेतात, तशी येतं आमगावला एक परिस्थिती झाली, तशी कोंगळा गवाळी पास्टोली या भागाची पण आमची तशी समस्या आहे। त्यामुळे जर सरकारनं आता जो भीमगड अभयारण्यातील काही गावं फुटवायचा प्रश्न केलेला आहे, त्यामध्ये जर उद्या सरकारनं काही आता भीमगड अभयारण्यामधील जी 9 गावं स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आहे, हा प्रश्न येत असताना कोंगळा गावचा देखील त्याच्यामध्ये समावेश येतोय। हा होत असताना जर एखाद्या वेळी सरकारनं तुम्हाला सुविधा पुरवल्या, पैशाची रक्कम देऊ केली, तर तुमची गावं स्थलांतर होऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? जर रोड ब्रिज हे होत नाही तर तिथं आमचं जीवन असून पण व्यर्थ आहे। त्याच्यासाठी आम्हाला जे मूलभूत सुविधा सौकर्य येते, कुठे जागा आणि रहिवासी घर बांधून दिले आणि काय गौरवधन काय आम्हाला मिळतात ते दिले, तर आम्ही स्थलांतर व्हायला तयार आहे। आम्हाला घर बांधायला जागा पाहिजे पहिल्यांदा। तुमची घर त्या गावामध्ये, कोंगळा गावामध्ये तुमची पिढ्यानपिढ्या किती वर्ष तुमचे लोक राहतात? ते किती पिढ्या गेल्या ते कोणाला माहिती हो, ते आम्हाला कसं असणार पिढ्यांचं। तुमची शेतीवाडी, गुरं ढोरं घरं आहेत तिथे? शेती आहे, गुरं आहेत। मग सरकारने जर तुम्हाला पैसे दिले किंवा जागा दिला तर तुम्ही स्थलांतर व्हायला तयार आहे? होय 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 व्हायला तयार आहे ना? हो। नाव काय सांगा? माझं हनुमंत गावडे। जोपर्यंत आम्हाला सगळं साधन सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून जागा सोडणार नाही। आता एकंदरीत तुम्ही कोंगळा गावचे रहिवासी आहात, त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राहताय, पण आता यापुढे सरकारनं जर जास्त काठी लावून तुम्हाला उठवायचा प्रयत्न केला, दबाव टाकला, तर तुम्ही काय करणार? आम्ही उठू शकणार नाही। आज खानापूर तालुक्यातील पश्चिम भाग भीमगड अरण्यातील वसणारे कोंगळा गाव हे आज वन खात्याने हलवायचं असं ठरवलं आहे। पण आमचं हे आहे की अट्टे आहे की आम्हाला घराला जागा आणि घर बांधून देणं आणि व्यक्तीला काय गव्हर्नमेंटच्या रूल्साप्रमाणे काय मदत मिळाली
ही आम्हाला हातात आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही, अशी एक आमची मोठी अट्टी आहे. शांताराम विठोबा सावंत.